गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. टाइम झाला आहे 5:37 झाला आहे आणि आपण करतोय झिरो. आणि आज नाही का माझी प्रायव्हेट बुकिंग आहे. कस्टमरने ॲक्च्युली 5:30 वाजता बोलवलं होतं, पण त्याला कॉल केला होता आता 5:30ला. मी जवळच आहे, 5 मिनटं अंतरावरच माझ्या घरापासून, कारण ओळखीचं आहे. रेग्युलर भाडं रेग्युलर ट्रिपा करतो त्याचे मी. तर अजून ते कॉल करतो म्हणून सांगितलं आहे. CNG ॲक्च्युली सकाळीच भरायला पाहिजे होतं, तर जाऊ दे, एक पॉईंट कमी झाला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये 2 दिवसाचा व्हिडिओ राहणार आहे हा. आणि कुठं जाणार, काय जाणार, आणि लास्टला किती पैसे भेटतील आणि काय किलोमीटर होईल आणि कसं किलोमीटर घेतलेलं आहे मी, हे सगळं हाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला, आधी पहिलं पिकअप राहणार आहे भोसरीतून आणि सेकंड पिकअप राहणार आहे खडकीतून. मग त्याच्यानंतर कुठं जाईन मी तुम्हाला देतो अपडेट. मित्रांनो, टाइम झाला आहे 9:49 आहे बघा. आणि आपण पोचलोय दादर वेस्टला. बाबासाहेबांचं हे चैत्यभूमी दादर वेस्टला. आता आपण इथं पोचलेलो आहे आणि आपली आतापर्यंत रनिंग झाली 165 किलोमीटर रनिंग झाली. तर दादर वेस्टवरून अजून काय कस्टमर सांगितलं नाही आहे कुठं जायचं आहे. माझ्या अंदाजाने तिकडं वसई विरार साईडला जाणार आहे. मग तिथून मग परत कोकणात जाणार आहे. कोकणात कुठं जायचं आहे तुम्हाला मी तिथं पोचल्यावरच सांगतो. तर बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसं आहे. हे बघा, असं आहे बाबासाहेबांचं चैत्यभूमी आहे. चला, इथून निघालो की मग देतो अपडेट. तिथं पोचल्यावर कुठं वसई विरार साईडला जायचं आहे, मग तिथं पोचल्यावर मग देतो अपडेट. हे आहे फगोड बुद्धांचं आहे. तर इथं आलोय आम्ही. तर असं आहे. नाही परत तिथं गेलं. आत्ता जे मंदिर बघितलं तुम्ही मागं व्हिडिओमध्ये, ते आहे फगोट म्हणून मंदिर आहे, बुद्धांचं मंदिर आहे. तर हे आहे लोकेशन जे मीरा भाईंदर आहे. मीरा भाईंदरपासून 15-16 काहीतरी पुढं, मीरा भाईंदरपासून 15-16 किलोमीटर पुढं आहे. तर इथं आलेलो आहे मी. आणि आतापर्यंत आपली रनिंग झाली बघा पुण्यातून 248 रनिंग झालेली आहे. 248 रनिंग झाली. आणि आता इथून जायचं आहे दिव्यागरला. दिव्यागरवरून मग नंतर पुण्याला. आज दिव्यागरला स्टे आहे रात्रीचं. मग तिथं जाऊन थांबून मग सकाळी त्यांना कुठं जायचं आहे फिरून, मग त्याच्यानंतर मग आपल्याला पुण्याला जायचं आहे. तर चला मग भेटू दिव्यागरला. मित्रांनो, आम्ही आता थांबलो होतो जेवण करायला. हे अनिकेत हॉटेल आहे, गोव्या रोडला आहे, म्हणजे मानगावच्या अलीकडे. आता माझं जेवण झालं आहे, कस्टमरचं पण झालं आहे, बिल द्यायला लागलेत. आता वाजलेत 11 वाजलेले, 11:15. 1 वाजेपर्यंत आपण पोचो हॉटेलवरती. तिथं हॉटेल वगैरे घेतलेलं आहे. मग तिथं जाऊन मग आराम करू, मग सकाळी देतो अपडेट. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपलं दुसरा दिवस चालू झाला आहे आणि मी आलो आहे दिव्यागरच्या बीचवरती. कारण अजून कस्टमर लोक अजून झोपलेलेच आहेत, त्याच्यामुळं मला झोप येत नव्हती. त्याच्यामुळं आपलं फिरायला आलो आहे मी इकडं बीचवरती. मस्तपैकी रूम घेतलं होतं. कस्टमर कसं आहे, घरचे लोक असतात ना, तसं आहेत कस्टमर. मी कारण त्यांच्याबरोबर कमीत कमी UP MP परत आपलं मेन बालाजी आंध्राला तिकडं गेलेलो आहे.
तर घरच्यासारखं आहे, त्याच्यामुळं ते कुठं रूम घेतील तिथं मला पण घेतात. आता मी बीचवर आलेलो आहे. दुसरा दिवस आहे हा, 25 तारीख आहे. आज क्रिसमसचा दिवस आहे. मेरी क्रिसमस मित्रांनो. तर आता बीचवर आहे. आता मी थोडं इथं फिरून मग जाऊन आंघोळी वगैरे करन आणि ते येतील फिरायला थोडं, आणि दुपारी 1 वाजेपर्यंत रूम आहे आमचं. 1च्या नंतर मग निघायचं आहे, खाली करायचं आहे, कारण क्रिसमसमुळं सगळं फुल आहे रूम. त्याच्यामुळं दुपारी 1 वाजेपर्यंतच आम्हाला रूम भेटलेला आहे. मग ते 1 वाजेपर्यंत मग इथं फिरून मग 1 वाजेपर्यंत निघणार आहे. मग ते हे बघा असा नजारा आहे. दिव्यागर बीच आहे, चांगलं आहे ॲक्च्युली, कारण मी आलो नव्हतो आधी. काशीद बीच वगैरे आलो आहे आणि दिव्यागरला आलो नाही आहे कधी. तर आता आलेलो आहे इथं. मग इथून थोडा वेळ मग आता फिरतो मी इथं, कारण मॉर्निंगला थोडं वॉक केलेलं चांगलं असतं, कारण मी करत असतो. सकाळी घरी असलं तरी सकाळी मॉर्निंग उठलं की मी थोडं वॉकला जात असतो. तर चला मी आता थोडं इथं वॉक करतो आणि रूमवर जाऊन आंघोळी वगैरे करून मग तिथंच नाश्ता वगैरे सांगितलेला आहे. नाश्ता वगैरे करून मग त्याच्यानंतर 1च्या नंतर कुठंतरी जेवायला थांबणार आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट निघणार. आणि CNG म्हटल्यावर CNG इकडे कुठंच प्रॉब्लेम नाही आहे. गोवा रोडला आपलं गोवा रोडला नाही का, कुठं बघतो तिथं MNGLचा सगळीकडं CNG पंप आहे. म्हणजे मला प्रॉब्लेम आला नाही आत्तापर्यंत. बाकीच्या ठिकाणी माहीत नाही, आता इथं दिव्यागरपर्यंत प्रॉब्लेम आला नाही आहे. तर चला देतो अपडेट नंतर. मित्रांनो, मी आलो आहे आता 2 दिवसात प्रायव्हेट ट्रिप करून आपण पोचलेलो आहे भोसरीला. आणि टाईम झाला आहे बघा 10 वाजलेत आणि मी पोचलो आहे आता भोसरीमध्ये. आणि तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो कुठं कुठं गेलो होतो मी. ह्याच्या आधी तर सांगितलं होतं, स्टार्टिंगला मी गेलो होतो दादर वेस्टवरून. मग त्याच्यानंतर आपण गेलो मीरा भाईंदरच्या पुढे 15 किलोमीटर, आणि तिथून मग डायरेक्ट दिव्यागरला गेलो. दिव्यागरला नाईटला थांबलो आणि सकाळी आपलं आंघोळी वगैरे करून दुपारी आम्ही 3 वाजता वगैरे निघालो होतो. तिथून मग पुढं माणगावला येऊन जेवण वगैरे केला. मग तिथं काही CNG आपल्याला भेटली नाही, कारण माणगाव MIDC मला मॅपमध्ये दाखवत होता, पण ते माणगावमध्ये जे मॅपला दाखवतं ते अजून CNG चालू झाली नाही आहे, अजून कामच चालू आहे. मग तिथून मला पेट्रोल माझा लास्ट कुठं संपला, सुसगावमध्ये येऊन संपला. आणि सुसगावपासून 16-17 किलोमीटर मी खडकीपर्यंत पेट्रोलवर आलो. तिथून पण 11 किलोमीटर, म्हणजे आपली गाडी 30 किलोमीटर पेट्रोलवर चालली आज. तर ठीक आहे. तर आपली टोटल रनिंग झाली बघा 2 दिवसाची ट्रिपची. सांगतो तुम्हाला 648 रनिंग झालेली आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. आणि ह्याचं कसं घेतलं तुम्हाला सांगतो मी. 12 रुपये पर, कारण आपलं घरच्यासारखेच लोक आहेत, म्हणजे कंटिन्यू मी त्यांना UPला घेऊन गेलोय एक वेळ, आणि MPला 3-4 वेळ, MPला मध्य प्रदेशला घेऊन गेलोय. आणि त्याच्यानंतर आपलं जो बालाजी आहे मेन आंध्र प्रदेशला, तिथं एक वेळ घेऊन गेलोय. त्याच्यामुळे त्यांना मी 12 रुपयानेच लावावं लागतं, कारण 13 रुपयांनी मी घेत असतो, पण 12 रुपयांनी त्यांच्याकडनं घेत असतो, कारण रेग्युलर कस्टमर आहे. तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 648 गुणले 12 आणि आपले भाडं झाले 7,776 रुपये, प्लस आपण त्यांना लावलं होतं 500 रुपये नाईट चार्ज, आणि एवढे झालेलं आहे 8,276 रुपये. ह्याच्यात आपल्याला CNG लागला असेल, आणि टोल वगैरे एक्स्ट्रा आपल्याला टोल लागले. टोल ह्याच्यात काही ॲड करायचे नाही आपल्याला, कारण टोल लागले बघा. एक्सप्रेस हायवेचा 320 रुपये आणि अटल सेतूचा 250 रुपये, असं करून 570 रुपये टोल लागलेत, कारण ते वेगळे घेतलेले, ह्याच्यात काही ॲड करायचे नाही. ह्याच्यात आपल्याला 1800 रुपये CNG वगैरे गेला असेल, कारण मी 1600 वगैरे CNG भरला आहे आणि 200 रुपये पेट्रोलचं पकडा, म्हणजे 1800 रुपये आपल्याला खर्च झालेला आहे. 1800 रुपये खर्च म्हटल्यावर 6,476 रुपये.
म्हणजे एवढं आपलं अर्निंग झाली, म्हणजे बॅलन्स राहिले 2 दिवसात. एवढं तर आपण पुण्यात पण कमवलं असतं, पण कारण प्रायव्हेट भाडं कसं आहे, आता धंदा आहे म्हणून पुण्यात कमवतोय लोकलमध्ये. पण जेव्हा बिझनेस नसतो त्या टाईमला आपला प्रायव्हेट भाडंच परवडतात. तर आपली एवढी अर्निंग झालेली आहे, एवढा आपला बॅलन्स राहिलेला आहे. तर ठीक आहे. तर आपण उद्या रेग्युलर प्रमाणे उद्या सकाळी आपण आपलं गाडी चालू करू, ओला किंवा उबर कुठली पण बुकिंगसाठी. तर चला, जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा, लाईक करा. तर आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट मित्रांनो.